सगळ्यांना नमस्कार. मी तुम्हाला आज बीटरूटची मटरी कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी साहित्य बघा काय लागतं. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी नाचणीचं पीठ, नंतर जिरी, कलौंजी, लाल तिखट, जवस थोडेसे अर्धा चमचा, 1 मोठा टीस्पून सफेद तीळ, नंतर ओवा आणि चाट मसाला. आणि इथे आपण हे 2 बीटरूट घेणार आहोत. मोठ्या साईजचे घेतले, ते सोलायचे आणि त्याचे तुकडे तुकडे करून ते स्टीम करते मी. सगळ्यांनो, तर अशा आपण हे बीट आता एका भांड्यामध्ये पाणी ठेवून हे असे स्टीम करून घेणार आहोत. थंड झाले की ते मिक्सरला लावायचे आणि त्याची बारीक पेस्ट करायची आणि हे सगळे मसाले त्याच्या रसामध्येच फक्त भिजवायचे. मसाले टाकून ते पीठ या सगळ्या रसामध्येच ते पीठ मळायचं. तर उकडल्यावरती मी तुम्हाला दाखवते परत. मैत्रिणींनो, तर आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया. हे नाचणीचं पीठ 1 वाटी, नंतर हे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ. नंतर बघा हे सगळे मसाले आपले ओवा, सफेद तीळ, जिरी, कलौंजी, चाट मसाला, थोडेसे जवस आणि लाल तिखट, हे सगळं आपण आता एकत्र करून घेऊया. आणि मीठ पण सगळ्यांना मीठ बघा अंदाजाने 1.5 चमचा 2 चमचे असं. थोडीशी नमकीनच असते ना ती. आणि थोडासा हिंग पावडर. आणि बघा गरम तेल, थोडंसं तेल मोहन टाकायचं. मग थोड्या क्रिस्पी होतात. आता हे आपण एकत्र करून घेऊया. चांगलं एकजीव करायचं. आता आपण काय करूया, हा पिठाचा जो किस आहे की नाही तो टाकायचा आणि त्याच्यातच ते मळायचं. पाण्याचं अजिबात नाही घालायचं. पाण्याचा एक थेंबही नाही टाकायचा. बीटाला पाणी असतंच. एवढ्या पिठात तुम्ही भिजवून घ्या. मग नंतर लागलंच तर ते उरलेलं पाणी टाकायचं. पाणी नाही टाकायचं पण अजिबात. आहे या पिठामध्येच होतं ते छानपैकी. आत्ता आपलं हे रेस्टला ठेवलेलं पीठ बघा असं झालेलं आहे. सॉफ्ट झालं एकदम. आपल्याला जास्त सॉफ्ट नको आहे, तरी पण लाटण्यासारखं आहे ते. हे बघा सुंदर झालं गुलाबी गुलाबी. चला तर आपण त्याच्या आता मटऱ्या कशा करायच्या मी दाखवते तुम्हाला. आपल्या
खारी शंकरपाळी करतो तशा टाईपच्याच किंवा शंकरपाळ्या, फक्त ह्या टोचा मारायचे त्याला ह्याने आपल्या स्पोकने फुगू नये म्हणून, आणि थोडंसं चिकटू नये म्हणून आपण पीठ लावायला घेऊया थोडंसं. तुमचा प्लॅटफॉर्म असेल तेवढ्या आकाराचं तुम्ही घ्या, लहान मोठं. आता मी माझ्या वेज कटिंग टेबलवर हे ट्रेवरच करते, बरं पडतं ते मला. बघ, आता आपण हे पटापट लाटून घेऊया. एकदम जास्त पातळ नाही करायच्या, चपाती एवढे किंवा चपातीपेक्षा थोडेसे मोठे जाड. बघा, ह्या एवढ्या जाड केलात ना तरी पण चालतील, जास्त पातळ नाही. चला आपण कापूया. अगदी छोटे छोटे नाही करायचे ह्या, कारण पण पातळ करायचे, छोटे छोटे नाही करायचे. मैत्रिणींनो, ह्या बीटरूटच्या मठळ्या स्लोवरच तळाव्या लागतात. बघा, स्लो गॅसवर आपण तेल तापत ठेवलेलं आहे, थोडेशा टाकून बघूया. स्लो मीडियम गॅसवर करायच्या, खूप छान होतात, कुरकुरीत होतात अगदी. कलर पण सुंदरच येतो ना, गुलाबी कलर येतो. तेल तापलेलं आहे, आता आपण टाकूया. ना अशा सोडायच्या. बघा, आपणच सुट्या होतात. थोड्या थोड्या टाकायच्या, थोड्या थोड्या म्हणजे जेवढं आपलं हे असतं की नाही, बॉटम कढईचा किंवा तेलाचा, तशा त्या मोकळ्या होतात.
सगळ्यांना एक मी तुम्हाला मोडून दाखवते बघा कशी होते. थंड झाली मैत्रिणींनो. तर ही आता आपली अशी मठरी तयार आहे. बीटरूट मठरी बघा. बीटरूट मठरी आहे. बीटापासून बीटाच्या ह्याच्यापासून बनवलेली. बीट, नाचणीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ. खूप क्रिस्पी झाली आहे. दाखवू का तुम्हाला एक तोडून? हे बघा. तेल नाही, काही नाही, एकदम कुरकुरीत. हो की नाही? छानच झाली आहे. करून बघा सगळ्यांना. व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.